अजित पवार हे नाव ऐकलं की महाराष्ट्राचं राजकारण डोळ्यासमोर उभं राहतं नाही का. एक प्रशासक, एक बंडखोर आणि कायम मुख्यमंत्री पदाचे एक प्रमुख दावेदार. आज आपण त्यांच्या याच गुंतागुंतीच्या राजकीय प्रवासाचा आणि वारशाचा आढावा घेणार आहोत. त्यांच्याबद्दल एक वाक्य नेहमीच म्हटलं गेलं, जे त्यांच्या मृत्यूनंतर एका लेखातही छापून आलं, की ते महाराष्ट्राला कधीही न मिळालेले सर्वोत्तम मुख्यमंत्री होते. म्हणजे बघा, त्यांच्या क्षमतेबद्दल कोणालाच शंका नव्हती, पण तरीही ते सर्वोच्च पद त्यांना कधीच मिळालं नाही. आणि मग आली ती तारीख 28 जानेवारी 2026. एक बातमी आली आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. बारामती, जिथे त्यांच्या राजकारणाचा पाया रचला गेला, तिथेच एका विमान अपघातात त्यांच्या आयुष्याचा दुर्दैवी शेवट झाला. तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. त्यांच्या या दुःखद अंताच्या पलीकडे जाऊन त्यांचं आयुष्य आणि त्यांचं काम कसं होतं हे समजून घेऊया. अजित पवारांची ओळख सांगायची झाली तर सगळ्यात आधी समोर येते ती त्यांची एक प्रशासक म्हणून असलेली इमेज. त्यांना सकाळी 6 वाजताचे प्रशासक म्हणून ओळखलं जायचं आणि हे नाव त्यांच्या शिस्तप्रिय आणि कार्यक्षम प्रतिमेमुळेच मिळालं होतं. विचार करा, सकाळी 5:30 वाजता. अनेकांसाठी ती गाढ झोपेची वेळ असते, पण दादांचा दिवस इथून सुरू व्हायचा. कामावरची ही निष्ठाच त्यांच्या वर्कहॉलिक प्रतिमेचा मूळ आधार होते. त्यांची कामाची पद्धतच वेगळी होती. म्हणजे बघा, मोठे मोठे अधिकारी पोहोचायच्या आधीच हे स्वतः साईटवर हजर. नुसते आदेश देऊन थांबणारे नेते ते नव्हते, तर कामावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवणारे प्रशासक होते. आणि त्यांच्या या कामाच्या पद्धतीचं प्रतिबिंब होतं त्यांच्या या घोषणेत, दादाचा वादा. म्हणजे काय, तर एकदम सरळ हिशोब. काम होणार असेल तर हो, नाही तर स्पष्ट नाही. उगाच लोकांना झुलवत ठेवायचं नाही. यामुळेच त्यांचा एक वेगळा दरारा होता. आणि ह्या पहाटेच्या कामामागे एक विचार होता. ते स्वतः म्हणायचे की यामुळे त्यांना कामाचा नीट आढावा घेता येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हीआयपी मूव्हमेंटमुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास टळतो. यातून त्यांची सर्वसामान्यांबद्दलची तळमळ दिसायची. बरं, प्रशासक म्हणून त्यांची ओळख तर होतीच, पण त्यांचं नाव इतिहासात कोरलं गेलं ते एका मॉडेलमुळे. ते म्हणजे बारामती मॉडेल. ह्या एका मॉडेलने त्यांचं नाव विकासाच्या राजकारणाशी कायमचं जोडून टाकलं. आज आपण जी बारामती बघतो ती पूर्वी तशी नव्हती, एक दुष्काळी भाग. पण अजित पवारांनी त्याचं अक्षरशः सोनं केलं. एका समृद्ध कृषी आणि औद्योगिक केंद्रात त्याचं रूपांतर केलं. आता प्रश्न येतो की हे त्यांनी केलं कसं? तर या मॉडेलचे 4 मुख्य आधारस्तंभ होते: पाणी, सहकार, तंत्रज्ञान आणि शिक्षण. म्हणजे बघा, फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित नाही केलं, ह्या सगळ्याला एकत्र आणलं आणि हाच एकात्मिक दृष्टिकोन या मॉडेलच्या यशाचं खरं गमक होता. आणि याचे परिणाम तर बघा, आकडेच बोलतात. उदाहरण घ्यायचं झालं तर त्यांनी जे मायक्रोसॉफ्टच्या AI तंत्रज्ञानासोबत काम केलं, त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक उत्पादन सरळ 20% वाढलं आणि खर्च तो तब्बल 30% कमी झाला. हा खूप मोठा फरक आहे. आता जेव्हा असा विकास होतो तेव्हा बाहेरचे लोकही आकर्षित होतातच. फेरेरो आणि श्रेबर फूडसारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी बारामतीमध्ये गुंतवणूक केली. यातून फक्त शेती सुधारली नाही, तर मोठ्या प्रमाणात नोकऱ्याही निर्माण झाल्या. ही झाली विकासाची एक बाजू. पण त्यांच्या कारकिर्दीला एक दुसरी, तितकीच महत्त्वाची बाजू आहे, ती म्हणजे राजकीय बंडखोरीची. एकीकडे विकासाचे शिल्पकार तर दुसरीकडे एक महत्त्वाकांक्षी बंडखोर. त्यांना कायम मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असं म्हटलं जायचं आणि ही महत्त्वाकांक्षा कधी लपूनही राहिली नाही. याच महत्त्वाकांक्षेने आणि काही वैचारिक मतभेदांमुळे त्यांनी एक असं पाऊल उचललं ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात अक्षरशः भूकंप आला. ही फूट काही एका दिवसात घडली नाही, त्याची एक प्रक्रिया होती. 2 जुलै 2023ला अजित पवार आणि त्यांचे समर्थक सरकारमध्ये सामील झाले. तिथून सुरुवात झाली. मग 6 फेब्रुवारी 2024ला निवडणूक आयोगाने त्यांच्या गटाला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता दिली आणि शेवटी 5 मार्चला विधानसभा अध्यक्षांनीही त्यांच्याच गटाला खरा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून घोषित केलं. आता प्रश्न पडतो की ही फूट का झाली? यामागे अनेक कारणं सांगितली जातात. एक म्हणजे भाजपसोबत जाण्याची त्यांची वैचारिक इच्छा. दुसरा म्हणजे अर्थातच मुख्यमंत्री बनण्याची राजकीय महत्त्वाकांक्षा. आणि तिसरं, काही राजकीय निरीक्षक असंही म्हणतात की केंद्रीय तपास यंत्रणांचा जो काही नेत्यांवर दबाव होता, तोही एक महत्त्वाचा फॅक्टर होता. आणि ही फूट किती मोठी होती हे आकडे सांगतात.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांपैकी तब्बल 41 आमदार अजित पवारांच्या बाजूने उभे राहिले. शरद पवारांसोबत राहिले फक्त 10. याचं चित्र असं दिसतंय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास 80% आमदारांनी अजित पवारांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला. यावरून हे सिद्ध झालं की विधिमंडळात तरी त्यांचंच वर्चस्व आहे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय लावायचा? अजित पवारांना आपण कसं लक्षात ठेवणार? एक घडवणारे नेते म्हणून की तोडणारे नेते म्हणून? त्यांच्या कारकिर्दीच्या नाण्याला 2 बाजू आहेत. एका बाजूला एक शिस्तबद्ध सकाळी 6 वाजता काम सुरू करणारे प्रशासक दिसतात, तर दुसऱ्या बाजूला स्वतःच्या काकांनी स्थापन केलेल्या पक्षात फूट पाडणारे नेते. एका बाजूला बारामती मॉडेलचे शिल्पकार, तर दुसऱ्या बाजूला सिंचन घोटाळ्यासारख्या गंभीर आरोपांनी घेरलेले राजकारणी. एका बाजूला थेट बोलण्यामुळे सगळ्याच पक्षात आदर मिळवणारे दादा, तर दुसऱ्या बाजूला सत्तेसाठी कट्टर राजकीय विरोधकांशी हातमिळवणी करणारे नेते. आणि या सगळ्या राजकीय वादळानंतर शेवटी उरतं ते एक नातं. त्यांचे काका आणि राजकीय प्रतिस्पर्धी शरद पवार त्यांच्या मृत्यूनंतर फक्त इतकंच म्हणाले, हा निव्वळ अपघात आहे, यात राजकारण नाही. राजकारणाच्या पलीकडचं हे वाक्य खूप काही सांगून जातं. त्यामुळे प्रश्न तोच राहतो, इतिहास अजित पवारांना कशी ओळखतेल? एक असा नेता ज्याने विकासाचा एक नवा दाधा पॅटर्न तयार केला, की एक असा नेता ज्याने सत्तेसाठी नाती आणि पक्ष दोन्ही पणाला लावले? याचं उत्तर कदाचित येणारा काळच देईल.